बघ सुरेश, तू ऐक ना माझा. अरे मी काय म्हणतो, तू फक्त 2 मिनिटं बोलू दे ना यार तिच्याशी. कसले 2 मिनिटं? तिने सांगितलं ना तुला की तुझ्याशी बोलायचं नाहीये म्हणून. मग 2 मिनिटं थांबून काय दमशराज खेळणार आहे का तुझ्या बरोबर? तिने सांगितलं ना जा म्हणून. चल निघ इथून. चल. सुरेश हे बघ, ती रागाच्या भरात बोलती, आता तिचा मूड खराब आहे म्हणून. अजिबात नाही, तिचा मूड मस्त आहे आणि सगळं चांगलं चाललं होतं बेटा. तू मध्ये आलास आणि सगळ्याची वाट लावलीस. हे बघ, मला तुला इथून हाकलून लावायचं नाहीये, कारण मला माहितीये कोणी तुम्हाला हाकलून लावलं ना की कसं वाटतं. याच घरातून सईने मला कित्येक वेळा हाकलून लावलंय, पण आज तीच सई माझ्याशी हसून बोलायला, माझ्याशी मैत्री करायला पाहतेय, तर तू मध्ये का घुसतोयस? अरे मला कोणाच्याच मध्ये घुसायचं नाहीये. अरे मला तुला आमचं जुळवून द्यायचं मला माहितीये ना, पण ते तुझं करून झालंय. सईला माझ्या प्रेमात पाडण्यासाठी तू दापोलीला काय केलं मला माहित नाहीये, पण तू जे काही केलंस ना इट्स वर्किंग फॉर मी. तू 2 दिवसात अख्खा गेमच फिरवलास. गुड, आय एम रिअली थँकफुल टू यू. आणि ह्या कामासाठी तुला वाटेल ते द्यायची तयारी आहे माझी. ठीक, वाटेल ते देणार आहेस. मग एवढं एक दे, एकदा मला आज जाऊ दे, एकदा तिला भेटू दे. सॉरी, ते नाही जमणार. आणि तू हट्ट करू नकोस, कळलं? कारण तू तसं केलंस ना तर मला वाईट वागावं लागेल तुझ्याशी. तिला बरं नाही आणि तिला अजून त्रास द्यायचा नाहीये मला. बघ सुरेश, मलाही तिच्या तब्येतीची काळजी आहे. अरे तिची मेडिकल कंडिशन. एमबीए तिच्या मेडिकल कंडिशन बद्दल तू मला काय सांगतोयस? डॉक्टर कोण आहे ते? तू का मी? तू का मी? तू. हा, मग तिच्या मेडिकल कंडिशनचं मी बघून घेईन काय ते, कारण मी तिचा डॉक्टर पण आहे आणि सगळं नीट झालं ना तर होणारा नवरा सुद्धा. सो तिची काळजी मी घेईन, तू नको टेन्शन घेऊस. तू निघ, चल निघ. नाही, एकदा तिला भेटूनच जाणार. मिडल क्लास जास्त होतंय. तुला बऱ्या बोलाने सांगतोय, शहाण्यासारखं ऐक. आमचं सगळं सेट होतंय. सई माझ्याशी लग्न करायला तयार होताना दिसतीये. स्वतः मला तुझी गरज नाहीये. जे केलंस एवढं खूप केलंस आणि त्याचा मोबदला मी देईनच तुला. पण आता इथून निघाला नाहीस ना तर खूप वाईट ट्रीटमेंट मिळेल. अशी ट्रीटमेंट ज्या ट्रीटमेंटचा इलाज कुठलाच डॉक्टर करू शकणार नाही. चल निघ. आणि पुन्हा मला आणि सईला भेटला नाहीस ना तरी पण चालेल. डोळे फुटलेत तुझे, दिसत नाही तुला? अगं नाहीच दिसत. सांगतोस काय? नाही म्हणजे डोळे शाबूत आहेत त्याचे. डोळ्यांना सगळं दिसतं पण मनाला महत्वाचं ते दिसत नाही ना. म्हणजे मैत्री पण नाही दिसत? मैत्री तर नाही दिसत, खरं प्रेमही नाही दिसत. अरे रे 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 बिचारा. सॉरी मी उगाच बोलले तुम्हाला खूप. मला माहिती नव्हतं तुम्ही इतके युजलेस आहात. सई, अगं असं हरलेल्यांची मस्करी करायची नसते. सॉरी राजू. सॉरी मित्रा, दोस्ता, फ्रेंडा.
मला जरा जरा? अगं हे जरा नाहीये, सलाईन लावलंय तुला. तू दापोलीला मला काही कळतच नाहीये. मी सगळं सांगते तुला, पण आता नाही आत्ता नको, नाहीतर ना आत्ताच सांग. म्हणजे तुला बरं वाटत नसेल तर राहू दे, नंतर सांग. पण तू बोलतेस ना, म्हणजे तुला थोडं बरं वाटत असेल, आत्ताच सांग ना सई. मला राहवतच नाहीये माहितीये. काय म्हणाला आदित्य? तू सांगितलंस का त्याला तुझ्या मनातलं? आणि मग तू प्रपोज केलंस का त्याला? हा काय करतो इथे? इथे काय करते? मी बेस्ट फ्रेंड आहे सईची. मी पण. ए चल. तू जर मी सईचा डॉक्टर पण. हो का? मग माझ्यासारखं सरळ दरवाजातून आता यायचं ना, हे असं वॉशरूमच्या खिडकीतून लपून छपून काय यायचंय? हॅलो, मी वॉशरूमला गेलो होतो आणि मी सकाळपासून इथेच आहे आणि ह्या दरवाजामधूनच आत आलोय, ते पण सईला उचलून. ए सई, काय बोलतोय हा माणूस? नाही ना, एक मिनिट थांब, मी तुला सांगते. तू यश, तू प्लीज आत्ता घरी जातोस का? पण नाही, तू आज दिवसभर इथे थांबलायस, तुझ्या विजिट्सना पण गेला नाहीस तू. मी जसा आराम करते तसा तू पण घरी जाऊन आराम कर प्लीज. ओके, नो प्रॉब्लेम. सकाळी भेटतो. ओके, थँक्यू. काय थँक्यू? अगं सई, एवढी फॉर्मॅलिटी कशाला? त्यापेक्षा तू जे मगाशी म्हणालीस ना, त्याचा मनापासून विचार कर आणि तुझा वेळ घेऊन मला कळव. ओके? नाही ना मॅडम, सईला आराम करू द्या आणि तुम्ही मला जिज्जू म्हणून हाक मारायची प्रॅक्टिस पुन्हा सुरू करा. राहील ना लक्षात? टेक केअर सई. अरे आदित्य दादा, चहाची मजा कधी वाटते माहितीये? जेव्हा दोन मित्र एकच चहा वाटून पितात तेव्हा. आणि आयुष्याची मजा कधी वाटते माहितीये? जेव्हा दोन मित्र आपली सगळी सुख दुःख वाटून जगतात तेव्हा. किती छान बोलतोस तू, पण वेळ आली की तसं करत का नाहीस? म्हणजे? नाही, तुझ्याशी नाही बोलत आहे, त्याच्याशी बोलतीये. सगळं घालवलंस ना तू हातातून. प्रेम, मैत्री, आनंद सगळं घालवलंस. खरं प्रेम आणि खऱ्या प्रेमापोटी असलेली ही जीवाभावाची मैत्री, ती सुद्धा घालवलीस. आणि आता ते जुने दिवस, त्या आठवणी या कुठून आणणार आहेस आधी? सांग ना, कुठून आणणार आहेस? चीअर्स. मला काही कळतच नाहीये काय चाललंय इकडे. मला कळणार आहे का काही? मला सांगणार आहेस का तू काही? कुठून सांगू तुला? एकदम सुरुवातीपासून सगळं सांग, आणि जे सगळ्यात महत्वाचं आहे ना ते आधी सांग. सांगितलंस का आदित्यला की तुझं प्रेम आहे त्याच्यावर? आदित्य विषय कायमचा संपलाय नाही ना. अगं पण तू त्याला. मी माझ्या बाजूने पाऊल उचललं नाही ना, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे माझा आणि आदित्यचा आता काहीही संबंध नाहीये. आणि मग कोणाशी संबंध आहे तुझा? या फालतू माणसाशी? नाही ना, प्लीज. इतका वाईट नाहीये तो. आज तोच मला आधार म्हणून उभा राहिला इथे. तो जमेल तितकं चांगला वागतोय माझ्याशी, कदाचित आदित्यपेक्षाही जास्त. आणि म्हणूनच
मी त्याचा विचार करायचा ठरवलं, लाईफ पार्टनर म्हणून. सई, तू मूर्ख आहेस. अगं, सोन्यासारख्या मुलाला सोडून तू याच्या नादी लागतेस. माझं आणि आदित्यचं काहीच होऊ शकलं नाही, पण तुझं होऊ शकेल. म्हणून सांगतेय, प्लीज 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 सई, ही अशी माती खाऊ नकोस प्लीज. माती मी नाही, आदित्य खातोय नाही ना. तो मला सोडून मेघनाशी लग्न करतोय, कळलं? अगं, पण तू त्याला सांगायला. मी त्याला सगळं सांगितलं माझ्या मनातलं. त्यावर तो मला स्पष्ट म्हणाला की त्याचं माझ्यावर प्रेम नाहीये. असं होऊच शकत नाही. असंच झालंय. हे बघ, त्याची काहीतरी कारण असू शकतात, त्याची काहीतरी अडचण असेल. तू समजून घे ना सई. हो हो, जरूर. त्याचं माझ्यावर प्रेम नाहीये हे त्यांनी मला सांगून सुद्धा मी समजून घेते त्याला. मग त्यांनी काय करू देत वाटतील ते. तू पण तेच करतेस ना सई. हे बघ नाही ना, मी आदित्यला माझ्या आयुष्यातून डिलीट करते कायमचं. आणि तू जर का अशीच वागत राहिलीस ना तर काय मलाही डिलीट करणार आहेस तुझ्या आयुष्यातून? ठीक आहे. नाही, तू कर. तुला काय हवंय ते तू कर. हा, मलाही माझी लाईफ आहे. फक्त एक मैत्रीण म्हणून मी तुला नाही. पण ठीक आहे, राहू दे. तू कर तुला हवंय ते. बाय. जायच्या आधी फक्त एकच सांगतेय सई, राग, इगो, हट्ट या सगळ्याच्या नादात तू सुद्धा जर असंच वागत राहिलीस ना तर सगळंच गमावून बसशील आयुष्यात. अरे आदित्य, असं म्हणतात माणसाने मनापासून शोधलं ना तर त्याची कुठलीही हरवलेली गोष्ट सापडते, पण गमावलेली गोष्ट परत कधीच त्याला सापडत नाही. हरवणं आणि गमावणं ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि तू सईला गमावून बसलायस. ती तर गेलीच, पण तिच्याबरोबर तिचं हसणं, तिचं रुसणं, तिचा गंध, तिने जे जे तुला दिलं होतं ना ते सगळं घेऊन गेली. आणि या बदल्यात मी प्रेम मागत होते तुझ्याकडे, फक्त प्रेम. आणि प्रेम म्हणजे लग्न असं नाही. अरे, आपलं माणूस आणि त्याच्या मनाला जपणं हे सुद्धा प्रेम असतं. आपल्या माणसाच्या मनाला धक्का लागू न देणं हे सुद्धा प्रेम असतं. आणि आपल्या मनात आपल्या माणसासाठी थोडीशी का होईना पण कायमची जागा देणं हे सुद्धा प्रेम असतं आदित्य. प्रेम उगाच घालवलं असते. ठीक आहे, मला माझे सगळे गुन्हे मान्य आहेत, सगळ्या चुका मान्य आहेत, पण मी स्वार्थी आहे. मी सईचा विचारच केला नाही. मी निर्घृणपणे स्वतःच्याच हाताने सगळं तोडून टाकलं. हे मला अजिबात मान्य नाहीये. सईला जरी तसं वाटत असलं ना तरी ते खोटं आहे. आणि जे खरं आहे ते कधी ना कधी तिच्यापर्यंत पोहोचेलच. आणि माझ्यासाठी तेवढंच बास आहे. कारण माझ्या दृष्टीने हेच माझं खरं प्रेम आहे. आणि ते आज न उद्या तिच्यापर्यंत पोहोचेलच. आले आले आदित्यराव आले. आलास? चल, तुला मला काहीतरी दाखवायचं. ये. थांब जरा, हातपाय धुवून येतो मी. अरे, असं काय करतोयस? मी किती वेळ वाट बघते तुझी. त्या हातपाय वगैरे नंतर धुरे. तुला काहीतरी गंमत दाखवायची. ये 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 ये. हे बघ काय केलंय मी तुझ्यासाठी. बघितलंस? ओ, अच्छा. हे का? अच्छा, फक्त अच्छा. नाही म्हणजे, अरे वा, छान. मी हातपाय धुवून येतो, मग खाऊयात आपण. एक मिनिट. अरे, मी एवढं उत्साहाने तुझ्यासाठी श्रीखंड, पुरी, भाजी केली आहे.
आणि तू म्हणजे बघू तो म्हणाला ना फ्रेश होऊन येतो म्हणून. अरे हो दादा, दमलाय तो, त्याचा चेहराच सांगतोय. जा ग तू फ्रेश होऊन ये. एक मिनिट तुम्ही नेहमीसारखी मध्यस्थी करू नका. मी त्याला पुरेपूर ओळखून आहे. दापोली येऊन आल्यापासून बघतोय मी त्याच्याकडे, कसल्या तरी विचारत असतो. काही बिनसलंय का रे तुझं? नाहीये रे, तसं काहीच नाहीये. बरं मला खरं खरं सांग, तुमच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं दापोली? जे काही बोलणं झालंय ते रघा काकाने तुला सांगितलंच आहे. आता मी काय अजून सांगणार? नाही, रघ्याबरोबर नाही, तुझ्यामध्ये आणि मेघनामध्ये नेमकं काय बोलणं झालं ते सांग. मी फ्रेश होऊन येतो, जीवनही गारतोय, मग बोलू. हो का? ठीक आहे. मी ना माझ्या होणाऱ्या सुनेलाच विचारतो. हॅलो, मी दादा बोलतोय. हो दादा मामा, बोला ना. तुमचा नंबर आहे माझ्याकडे. कशी आठवण काढलीत? हे बघ, मी तुला स्पष्टच विचारतो. मला सांग, आदित्यमध्ये आणि तुझ्यामध्ये नेमकं असं काय झालंय दापोलीत? आदित्य आल्यापासून अस्वस्थ वाटतोय. काय ग, काही बिनसलंय का तुमच्यात? दादा मामा तुम्ही हे बघ, आमच्या घरामध्ये ना सगळेजण एकमेकाशी काय ते स्पष्ट बोलतात. म्हणजे तशी रीतच आहे या घराची. म्हणून मी फोन स्पीकर वरती टाकलेला आहे, जेणेकरून सगळे काय ते एकत्रच ऐकतील. हा, किंवा तुला काय बोलायचं असेल ना ते तो अगदी स्पष्ट बोल, कोणताही आडपडदा न ठेवता. हा, आदित्य आहेत का तिथे? म्हणजे आहेत आदित्य आहे तिकडे. आदित्य, सांगू दापोलीत नेमकं काय झालं ते? तुमचं त्या सईवर प्रेमबिम नाहीये ना? बोला ना, सांगू. अगं त्याला काय विचारतेस? माझी परवानगी आहे, तुला सांग तू. खरं तर आदित्यना इथून निघायचं नव्हतं. निघायचं नव्हतं म्हणजे? अहो म्हणजे इथल्या समुद्राचा, इथल्या मातीचा आणि माणसांचा लळा लागला असेल त्यांना. त्यांचा पाय निघतच नव्हता इथून. मग पुन्हा भेटायचं ठरलं तेव्हा ते निघाले. खरंच? मी तुमच्याशी खोटं बोलेन का दादा मामा? नाही, तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे माझा. मला तर वाटतंय म्हणूनच मन रमत नसेल त्यांचं तिथे. चित्त थाऱ्यावर नसेल त्यांचं. अगं पण मग त्याचं चित्त थाऱ्यावरती यायला हवं, आणि ते थाऱ्यावरती यायला तुला लवकरात लवकर इकडे यायला हवं. देवाच्या मनात असेल तर लवकरच तिथे येईन मी. पण आता निघते, बाबा जेवायचं थांबलेत. बरं जा तुझा. काळजी घ्या आणि आदित्यांनाही सांगा काळजी घ्या. हो.